हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम सायली जाधव आणि आज मी घेऊन आली आहे पॅथोफिजिओलॉजीचं लेक्चर. पॅथोफिजिओलॉजी हा सेकंड टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये. पॅथोफिजिओलॉजी अंडर आपण बघणार आहे STD, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, एड्स, हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन्स, हिपॅटायटिस अँड HBS AG. हे पॉईंट आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आणि MPSCच्या वेबसाईटवर लेटेस्ट सिलेबस आलेला आहे. त्या सिलेबसचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे. तो बघितला नसेल तर जाऊन बघा. 29 सप्टेंबर 2025ला त्यांनी लेटेस्ट सिलेबस MPSCच्या वेबसाईटवर टाकला आहे. त्याचा व्हिडिओही मी बनवला आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि मग तुमची प्रिपरेशन स्टार्ट करा. तर चलो, विदाउट एनी ड्यू, लेट्स गेट स्टार्टेड. The students, first STD, sexually transmitted diseases. The infection is this transmitted through a sexual contact like vaginal, anal or oral. There are caused by, म्हणजे क्लासिफिकेशन याचं केलेलं आहे बॅक्टेरियल, व्हायरल, प्रोटोझोअल, फंगल आणि फिफ्थ वन इज पॅरासाइट STDs. आता आपल्याला याचे काय लक्षात ठेवायचं आहे की हे कशामुळे होत आहे. याच्यामधले इम्पॉर्टंट आहेत ते मी शॉर्ट मध्ये तुम्हाला देणारच आहे, पण हे तुम्हाला बुकमध्ये लिहायचं आहे. हे 5 टाईपचे आहेत सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस STDs. आता बॅक्टेरियल मध्ये कोणते कोणते आहेत, तर बॅक्टेरियल मध्ये सर्वात जास्त होणारा किंवा वेल नोन जर तुम्ही बघितला आणि MPSCच्या दृष्टिकोनातून पण इम्पॉर्टंट बघितलं तर सायफिलिस. हा कशामुळे होतोय, ट्रेपोनिया पॅलिडम. ह्या बॅक्टेरियामुळे हा डिसीज होतोय. आपल्याला हे बॅक्टेरिया नेम पण लक्षात ठेवायचे आहे. गोनोरिया, आता हा कशामुळे होतोय, नेझेरिया गोनोरिया या बॅक्टेरियामुळे. थर्ड इज क्लॅमॅडियल इन्फेक्शन. इट इज बिकॉज ऑफ क्लॅमॅडिया ट्रॅकिमॅटस बॅक्टेरिया. कॅनक्रॉइड, हेमोफिलिस ड्युक्रे, ग्रॅन्युलोआ इंग्युनिला हा होतोय या बॅक्टेरियामुळे. हे असे 5 आहेत बॅक्टेरियल सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. हे नोट डाऊन करून घ्यायचेत आणि याचे बॅक्टेरियलचे नेम पण लक्षात ठेवायचे की कशामुळे हा होतो. 5 मध्ये क्लासिफाय आहे बॅक्टेरिया, व्हायरल, प्रोटोझोअल, फंगल आणि पॅरासाइट STDs. मोस्टली आपण बघितले तर बॅक्टेरियल आणि व्हायरल STDs खूप जास्त होतात. बॅक्टेरियामध्ये पण तुम्ही बघितले तर हे पहिले 2 मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, सायफिलिस अँड गोनोरिया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये या दोघांवर क्वेश्चन आलेले आहेत. व्हायरल STDs मध्ये काय, HIV विच इज ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरसमुळे होतं. जेनायटल हर्प सिम्प्लेक्स व्हायरस 2 टाईप्सचे, हर्प सिम्प्लेक्स व्हायरस 1, हर्प सिम्प्लेक्स व्हायरस 2. जेनायटल वार्ड्स हा कशामुळे होतोय, हर्प सिम्प्लेक्स हे पण HSV2 and HSV1 ने. Hepatitis B and hepatitis C, it is caused due to the viral through a sexually transmission. प्रोटोझोअल STDs मध्ये काय आहेत, एकच आहे ट्रायकोमिनासिस. तो कशामुळे होतोय, ट्रायकोमोनस वेजानलिस ह्या प्रोटोझोआमुळे. फंगल STDs मध्ये काय आहे, कॅन्डिडियाज. हे तर सगळ्यांना माहिती असेल, कॅन्डिडियाज हे कॅन्डिडा अल्बिकन्समुळे होतंय. ह्या फंगसमुळे हा डिसीज होतोय. पॅरासाइट STDs मध्ये काय, त्याच्यामध्ये 2 डिसीजेस आहेत, पेडिक्युलसिस प्युबिस विच इज कॉज्ड बाय पॅरासाइट प्युबिस लाइस अँड स्कॅबीज. हे तुम्ही ऐकलं असेल, स्कॅबीज डिसीज कॉल्ड बाय कॉज ड्यू टू द सार्कोप्स्कॅबी. हे झाले 5 टाईपचे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. याच्यामध्ये जे मी इम्पॉर्टंट आहेत ते घेणार आहे, पण याचे ॲटलिस्ट तुम्हाला नेम माहिती पाहिजे, कोणत्या बॅक्टेरियामुळे होते, कोणत्या व्हायरसमुळे होते, कोणत्या प्रोटोझोआमुळे होते. क्लिअर students? Now we will see the important diseases under the STD. The first one is syphilis. The causing agent is Treponema pallidum. We have already seen that. The stages, there are 4 stages in syphilis.
In primary stage, there is a cranke, which is a painless ulcer. There will be the painless ulcer. Secondary is rash on palms and soles. Latent, that is third, no symptoms are there. And tertiary neurosalpingosis, humans and cardiovascular complications will be there. On what the diagnosis will be done: VDRL, RPR, FTA, and ABS. The treatment, which is an important question which can be asked in MPSC exam, that is treatment basically the benzathine penicillin G. जर फक्त पेनिसिलिन आलं तरी पण हे राईट आन्सर आहे डायग्नोसिस ऑफ सायफिलिस. सेकंड, जिनोरिया. जेनेरिया जिनोरियास या तुमच्या बॅक्टेरियाने कॉज होणार आहे हा डिसीज. व्हॉट आर द सिम्पटम्स? युरेथ्रेटिसिस, झायनेसेरिया, पस डिस्चार्ज, पेल्विक इन्फ्लॅमेटरी अँड पीडीआय इन फिमेल्स. जर तुम्ही बघितलं तर क्लॅमायडियल इन्फेक्शनमध्ये पण PID इन फिमेल्स आढळतं. कॉम्प्लिकेशन्स काय आहे? इनफर्टिलिटी, ऑप्थॅल्मिया अँड न्यूनोट्रम. ट्रीटमेंट काय आहे तुमचं? सिफ्रॉक्सिन अँड अझिथ्रोमायसिन. पहिल्यामध्ये काय होतं लक्षात ठेवा आणि कमेंट करा मला. फर्स्टमध्ये काय होतं? क्लॅमायडियल इन्फेक्शन. एजंट इज क्लॅमायडिया ट्रॅकोमॅटिस, मोस्ट कॉमन वर्ल्ड वाईड. जर क्वेश्चन आला, द मोस्ट कॉमन वर्ल्ड वाईड STD इज क्लॅमायडियल इन्फेक्शन. सिम्पटम्स काय आहे? मोस्टली इट इज अ सिम्पटम. याच्यामध्ये तुमचे सिम्पटम्स येणार नाहीत. युरिथ्रेटिस, सर्विक्स अँड पीडिया. इपिथेलियल सेल डिस्ट्रक्शन होणार आहे याच्यामध्ये. व्हॉट विल बी द कॉम्प्लिकेशन? इट इज अ इनफर्टिलिटी, PID in females and urethritis. The treatment is azithromycin. You can take azithromycin single dose or 7 dose of doxycycline for 7 days. Clear? 4. Genital herpes, which is the agent HSV2 mainly or HSV1. The viral infects the epithelial cell which causes the lysis and then painful ulcers on that area. What are the symptoms? The painful vesicles, ulcers on genitalia and recurrent episode. It is a genital herpes. This one is genital warts, which caused by HPV, human papilloma virus. HPV 6 and 11 असेल तर वार्ट्स फॉर्म होतात. आणि जर 16 to 18 असतील तर कॅन्सर, 16 and 18 असतील तर इट विल बी more cancer risk in this. What will be the prevention? Take a vaccination of HPV virus. Treatment is to the padofallotoxin and humidol and cryotherapy. And last one we are going to see is HIV and AIDS. The most important, that is HIV AIDS. Agent is HIV1 mainly. The transmission occur by first can be a sexual contact, second by blood, IV injections के टाइम अगर blood वगैरह exchange हो गया, inject हो गया body में तो it can cause, and vertical like mother to child it can transmit. Entry of a virus target a CD4 plus T cells. CD4s are helper cells. Using a GP120 binds to the CD4 receptor and CRP co-receptor, and it collectively cause the immunodeficiency. The one of the most pathological effect of HIV and or AIDS is immunodeficiency. त्या पेशंटची इम्युनोडिफिशियन्सी कमी होते. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स वाढतात. लाईक TB, कॅन्डिडियासिस, निमोनिया. तुम्ही ऐकलं असेल HIV एड्स झालेल्या पेशंट्सचं TB आणि निमोनिया लवकर होतं. डायग्नोसिस कशाच्या बेसिसवर होतं? एलिसा टेस्ट, वेस्टर्न ब्लॉट अँड PCR. ट्रीटमेंट कॅन बी ART. मोस्ट आस्क क्वेश्चन ART. टेनोफोविर, लॅमिट्रिडिन अँड डोलुटाविर, TLD रेजिमेन. हे मेडिसिन मोस्टली देतात. हे टॅबलेट देतात, 3 लेअर टॅबलेट असते.
tenofovir, lamivudine, and dolutegravir. When CD4 is less than 200 cell per micrometer, it is confirmed that patient is having AIDS. Clear? Related to HIV. Here we have completed STDs. Now students, hypersensitive reaction. What are the hypersensitive reaction? The exaggerated or inappropriate immune response to the antigen. These reactions are hypersensitive reaction. Now why this topic is introduced? Like these hypersensitive reaction type is directly related with to the STDs. Now this is the most important, take a screenshot of it and by heart it, क्योंकि याच्यामधून एक तरी क्वेश्चन्स येणारच. टाइप 1 IgE immediate mechanism is mast cell histamine release. It is based on that. STD is pruritus in Candidase and trichomoniasis. याच्यामध्ये टाइप 1 टाइपचा हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन्स होतात. टाइप 2 मध्ये IgG IgM सायटोटॉक्सिन अँटीबॉडी वर्सेस होस्ट सेल्स, इन सायफिलिस टिश्यू डॅमेज आणि HIV ऑटो इम्युनिसिटी. म्हणजे जर आलं HIV किंवा सायफिलिसमध्ये कोणत्या हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन्स होतात, देन आन्सर इज टाइप 2 रिॲक्शन. टाइप 3 रिॲक्शन इज इम्यून कॉम्प्लेक्स. Immune complex deposition mechanism is, and then it cause inflammation. In syphilis, rash, venereal arthritis, HIV nephropathy, this type 3 reaction happens. Type 4 reactions are delayed and T cells and macrophages causes is the granuloma. In PID, syphilis, gunas, hyperulcer, HPV, lethality, there are 4 types of hypersensitive reaction: type 1, type 2, type 3, type 4. Type 1 is IgE immediate, IgE, IgM cytotoxin type 2, immune complex type 3, and type 4 delayed and T cells, which is correlated with these STD examples. Clear? Now students, last topic of today's lecture is hepatitis B surface antigen, HBsAg. Hepatitis B. The surface protein of hepatitis B virus HBV is an important diagnostic marker, that is HBsAg. HBV infects the hepatocyte, which causes the immune mediated liver damage. The HBsAg is detectable in a serum within the 1 to 10 weeks after the infection occurs. If the HBsAg is positive, it is an active infection in the body. Anti-HBs positive असेल तर immunity थोडं issue येतो, but it can be recoverable or you can take vaccination to avoid the infection of HBsAg. The persistence of SBHAG more than 6 months, then it causes chronic hepatitis B. The complication is cirrhosis, hepatocellular carcinoma. तर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅथोफिजिओलॉजी अंडर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, HIV, हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन्स अँड लास्टली हिपॅटायटिस B सरफेस अँटीजन SBHAG हे बघितलं आहे. तर स्टुडंट्स, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. कमेंट करा मला जर तुम्हाला अजून इम्पॉर्टंट टॉपिकचे लेक्चर हवे असतील तर. आपण ऑलमोस्ट सगळे इम्पॉर्टंट टॉपिक कवर करणार आहोत ॲज पर न्यू सिलॅबससुद्धा. सो तुमच्याकडे फक्त आणि फक्त 45 to 60 डेज राहिलेले आहेत. तर अभ्यास करा, लेक्चर्स बघा, मोस्ट MCQ सॉल्व करा. तर चलो, बाय, ऑल द बेस्ट.